नमस्कार. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की नगर परिषदेच्या जाहिरात येणार. जवळपास 3300 पदाची जाहिरात असेल जवळजवळ. आता हा विषय तर आहे, पण तुम्ही ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला लागणारे जे काही तुमचे कागदपत्र आहेत, ज्याला डॉक्युमेंट्स म्हणतात, ते तुम्हाला असणं गरजेचं आहे. पण याच्यामध्ये फॉर्म भरणारे त्यांच्याकडे काय शैक्षणिक अर्हता असायला पाहिजे. तुम्ही 7वीपासून पास झाला असला तरी पण याच्यामध्ये पद आहेत. 10वी असेल तरी याच्यामध्ये तुम्ही त्यावर फॉर्म भरू शकता. 12वी जर पास झाले असेल तरी तुम्ही याच्याकडे फॉर्म भरू शकता. जर तुम्ही विशेष काय असेल तरी तुम्ही याच्यात फॉर्म भरू शकता. तुमचं ग्रॅज्युएशन असेल, कॉम्प्युटरमध्ये असेल, इंजिनिअरिंग असेल, वेगवेगळ्या किंवा सायन्समध्ये असेल, वेगवेगळ्या विभागात जर असेल तर तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. पण तुमच्याकडे कागदपत्र कोणती असणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमचं ओळखपत्र, त्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असणं गरजेचं आहे. तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनसाठी ईमेल पण लागेल. त्याच्यानंतर तुम्ही जर जितकं शिक्षण झालेलं आहे, उदाहरण तुमचं 10वी 12वी पदवी किंवा पदविका म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, किंवा तुम्ही अजून दुसरे एखादं काही डिप्लोमा केला असेल, एखादे काही कोर्सेस केले असतील, आणि जर हे सगळं केलं तर हे सगळं मेन्शन करा. याच्या सगळ्यांचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला हे तर आहे, जर तुम्ही महिला असाल तर महिलांसाठी खास करून जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही गॅजेट करून घ्या. ते विवाह जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्ही काढून घ्या. आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही MSCIT आताच लावून घ्या. तुम्हाला 2-3 महिन्यात, 4 महिन्यात, 5 महिन्यात मिळून जाते ते, आणि तोपर्यंत परीक्षा पण तुमच्या होऊन जातील. कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते कास्ट तुम्ही करा. आता याच्यामध्ये काय झालं की कास्ट सर्टिफिकेट SC आणि ST जर सोडले तर बाकीच्यांना नॉन क्रिमिलियर हे पण असणं गरजेचं आहे. तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. हे तुमच्याकडे कागदपत्र असणं फार महत्त्वाचं आहे. डोमासाईल पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचं हे झालं, तुमच्याकडे कास्ट असेल त्याची व्हॅलिडिटी पण का, सोबत तुमचे जे काही आत्ताचे जे लेटेस्ट तुमचे फोटो ठेवा, तुमची साईन, हेच व्यवस्थित लगे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे पदं या मार्फत वेगवेगळ्या फील्डमध्ये हे तुम्हाला पदं दिसतील. ते तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता. आणि पुन्हा एकदा सांगतो, अभ्यास, मागील प्रश्नपत्रिकांचा एकदा आढावा घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. धन्यवाद. जाण्यापूर्वी ह्या चॅनलला फॉलो करा. इंस्टाग्रामवर असेल तर तुम्ही तिथेही फॉलो करा, कारण तुम्हाला सगळे शैक्षणिक अपडेट तुम्हाला इथे मिळतील. धन्यवाद.